संग्रामपूर तसेच जळगाव जामोद तालुका परमिट परवाना धारकांची बैठक संपन्न। बैठकीचे पुढील उद्देश। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील मद्यपरवाना धारकांनी बुधवारी दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी संग्रामपूर येथे बैठक घेतली। या बैठकीचा मुख्य उद्देश राज्य सरकारने अलीकडेच लागू केलेल्या दारूवरील सेल्स टॅक्स 10% वाढीचा निषेध करणे होय। मोठ्या कारखानदारांना दिल्या जाणाऱ्या वाईन शॉप परवान्याचा विरोध। बैठकीत उपस्थित परवाना धारकांनी स्पष्ट सांगितले की महाराष्ट्र शासन मोठ्या कारखानदारांना नवे वाईन शॉप परवाने देत आहे। हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असून यामुळे स्थानिक परवाना धारकांचा व्यवसाय धोक्यात येतो। शासनाने या धोरणाचा तातडीने पुनर्विचार करावा। या निर्णयाला जो सरकारने तात्पुरती इलेक्शन संपेपर्यंत स्थगिती दिली आहे ती स्थगिती न देता सरळ रद्द करावी। याच बैठकीत तालुक्यातील परवाना धारक पंकज जंगले यांच्यावर झालेल्या मारहाणीबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त केली गेली। बैठकीतील सहभाग। बैठकीला संग्रामपूर व जळगाव जामोद येथील सुमारे 35 ते 40 परवाना धारक उपस्थित होते। या बैठकीत स्थानिक परवाना धारक संघटना आणि उद्योगपती यांचे प्रतिनिधीही सहभागी झाले, ज्यांनी मद्यविक्री व्यवसायाशी संबंधित अडचणींबाबत आपली तक्रार मांडली। घेतलेल्या ठरावाद्वारे सरकारकडे परवाना धारकांच्या सुरक्षिततेची हमी देण्याची मागणी करण्यात आली। काही असामाजिक कृत्य करणाऱ्या समाजकंटकांच्या दादागिरीपासून परवाना धारकांचे संरक्षण व्हावे असा ठराव बैठकीत ठेवण्यात आला। वाईन शॉप परवाने थांबवा। नवे वाईन शॉप परवाने देणे थांबवावे, कारण त्यामुळे बाजारपेठेतील असमतोल वाढून कायदा सुव्यवस्था ढासळते। मोठ्या उद्योगांना दिले जाणारे परवाने रोखावे। सरकार मोठ्या कारखानदारांना एकाच वेळी अनेक परवाने देते, त्यातून अप्रत्यक्षपणे 10 ते 12 परवाने चालवले जातात। यामुळे लहान परवाना धारकांचा व्यवसाय संपुष्टात येतो। शासनाच्या लालसेचा निषेध। शासन महसूलवाढीच्या लालसेपोटी सतत करवाढ व नव्या परवान्यांचा वर्षाव करत आहे, त्यामुळे लहान परवाना धारकांच्या पोटावर पाय येतो आहे असा आरोपही बैठकीत करण्यात आला। परवाना धारकांचा इशारा। बैठकीत उपस्थित परी शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। यामध्ये दुकान बंद, जिल्हास्तरीय मोर्चे आणि राज्यस्तरीय आंदोलनाचा विचार सुरू असल्याचेही सांगण्यात आले। सरकारकडे दारूवरील सेल्स टॅक्स वाढीवर पुनर्विचार करून ती मागे घ्यावी यांची उपस्थिती होती। जळगाव जामोद तालुक्यातील व संग्रामपूर तालुक्यातील बार चालक व मालक यांनी एकजूट होऊन मार्गावर असल्याचे प्रेमकुमार जायस्वाल, सुशांत गवांदे, अनंताभाऊ देवटाडू, पांडुरंग पाटील, भागवत अवचर, सोनू दाताडकर, अमोल चोपडे, देवेंद्र राऊत, गजाननजी बोर्डे, राजेश बोर्डे, हिम्मतराव वानखेडे, सागर मोदी, पिंटू साबे, बंडू, अनिकेत वानखेडे, आशिष चोपडे, अनिलभाऊ भोपडे, सागर मोदी, निखिल जायस्वाल, संदीप जायस्वाल, विनोद जायस्वाल, शुभम जायस्वाल, विजय जायस्वाल, प्रशांत देवटाडू यांनी सांगितले। आम्ही जळगाव जामोद तसेच संग्रामपूर तालुक्यातील सर्व परवाना धारक आहोत। आम्ही इथं याच्यासाठी जमलेलो आहोत की आता जिथं तिथं आमचे बार व्यवसाय हे डबघाईस आलेले आहे। आज आमच्या प्रत्येक बारवर कमीत कमी 70 ते 80% धंदा कमी झालेला आहे। आम्ही ज्या बारवर उभं आहे ते बार अक्षरशः 2 महिन्यापासून चालत नाही आहे। त्याच्यामुळे सदर मालकांना अधुनगती धारकांना बंद ठेवण्यास ते भाग झालेले आहे। याचं कारण असं आहे की सरकारने 10% सेल टॅक्स वाढवलेला आहे आणि तो आम्हाला भरण्यास अयोग्य आहे। ग्राहकांवर नाहक त्रास होत आहे, त्यांच्या खिशाला काळिमा फाटलेली आहे। त्याच्यामुळे त्यांना जिथं स्वस्त मिळेल ते जिथं जाऊन बसतात। फॉर एक्झाम्पल कोणत्याही धाब्यावर आज कोणत्याही प्रकारची दारू भेटते, पण तीच दारू आम्हाला त्या धाब्यापेक्षा महागात विकावं लागते। त्याच्यासाठी आम्ही सर्वजण जमलेलो आहे। आम्ही या गोष्टीचा सरकारचा जाहीर निषेध करतो। परवाना धारकांवर मोठमोठे हल्ले होत आहे। फॉर एक्झाम्पल काही 5-6 दिवसाअगोदर जळगाव खानदेशमध्ये एक लायसन्सी जंगले म्हणून आहे, त्यांच्या दुकानात त्यांच्यावर स्वतःवर हल्ला झालेला आहे। असे प्रकार भरपूर वाढत आहे। त्याच्यामुळे आम्ही त्या निषेधार्थ आणि सरकारने वाढवलेल्या 10% वॅट टॅक्स निषेधार्थ सरकारचा जाहीर निषेध करतो। धन्यवाद।